बालकलाकार, मराठी सिनेक्षेत्रातील उत्तुंग अभिनेता, बॉलिवूडमध्ये आपल्या मोजक्याच भूमिकांनी सबंध रसिक वर्गाला हळहळून हसवणारा अवलिया, खुद्द पु ल देशपांडे यांची भूमिका करून पु ल देशपांडेंकडूनच कौतुक करून घेणारा हरहुन्नरी कलावंत, अर्थातच ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे सर. अतुल परचुरे यांचं काल दुःखद निधन झालं. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 2 वर्षापूर्वी त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. यानंतर त्यांनी कॅन्सरशी झुंज दिली. पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आपलं पुनरागमन केलं. पण काल अखेर ही सगळी झुंज अपयशी ठरली. बाल कलाकारापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास त्यांना वेगळ्या उंचीवर ठेवून गेला. हाच त्यांचा प्रवास पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. 1985 साली खिचडी या मराठी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयामधून साकारलेल्या अनेक भूमिका अजरामर केल्या. तरुण तुर्क म्हातारे अर्कमधला त्यांचा मुकुंदा त्यांनी अत्यंत उत्तमरित्या वठवला होता. नातीगोतीमधल्या त्यांनी केलेल्या बच्चू या मतिमंद मुलाच्या भूमिकेमुळं रसिकांनी त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. गेला माधव कुणीकडे, तुझे आहे तुझपाशी, वासूची सासू, डोळे मिटून उघड उघड, वा गुरु, आम्ही आणि आमचे बाप अशी अनेक नाटकं त्यांनी रंगभूमीवर गाजवली. मराठी विनोदी कलावंत आणि पु ल देशपांडे हे नातं अनमोल आहे. कोणत्याही मराठी कलाकारासाठी पु ल देशपांडे देवासमान असतात. याच पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली नाटक रंगभूमीवरती प्रदर्शित होत होतं. पण प्रश्न होता, पुलंची भूमिका करायची कोणी? अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी पुलंचा खूप मोठा फॅन होतो. मला त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक तोंडपाठ होतं. मला समजलं की व्यक्ती आणि वल्ली हे नाटक बसवलं जाते, पण पु ल देशपांडे यांची भूमिका आपल्याला मिळेल हे माझ्या ध्यानीमनीसुद्धा नव्हतं. त्या काळामध्ये पु ल देशपांडे यांच्या भूमिकेसाठी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांची नावं समोर येत होती. एके दिवशी निर्मात्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला पु ल देशपांडे यांची भूमिका करणार का असा सवाल केला. मी थोडा संभ्रमात पडलो होतो. तेव्हा निर्मात्यांनीच सांगितलं की आम्ही पु ल देशपांडेंना विचारले की अतुल परचुरेंना तुमची भूमिका करू द्यात का. तेव्हा पु ल देशपांडेंनी लगेचच होकार दिलाय. त्यांनी होकार दिला म्हटल्यावर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. अशा प्रकारे पु ल देशपांडे यांची भूमिका करण्याची मला संधी मिळाली. पु ल देशपांडे यांची भूमिका त्यांच्याच समोर केलेले अतुल परचुरे हे एकमेव अभिनेते ठरले. व्यक्ती आणि वल्ली नाटकाची तालीम सुरू असताना ती तालीम बघायला एकदा खुद्द पु ल देशपांडे आले होते. तेव्हा अतुल परचुरे यांचा नाटकामध्ये पेटी वाजवतानाचा एक प्रसंग होता. अतुल परचुरे यांना काही पेटी वाजवायला म्हणावं तितकं जमलं नाही. तालीम संपल्यानंतर पु ल देशपांडेंनी अतुल परचुरे यांना खाली बोलावून घेतलं आणि त्यांना पेटी वाजवून दाखवली. नंतर अतुल परचुरे यांनी पुलंची भूमिका इतकी अजरामर केली की नंतर त्यांना ब्रँड ॲम्बॅसिडर ऑफ पु ल देशपांडे म्हणून सगळीकडे ओळखलं जाऊ लागलं. मराठी रंगभूमीसोबतच अतुल परचुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा आपला अनमोल ठसा उमटवला होता. मराठीनंतर त्यांनी बॉलिवूडचा कॉमेडी सुपरस्टार म्हणून नाव कमावलं. अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटात त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून भूमिका केल्या आणि भूमिका गाजवल्या. कॉमेडी नाईट्स विथ कपिल सारख्या कॉमेडी शोजमध्ये त्यांनी आपल्या विनोदाची जादू दाखवली. आणि मग सुरू झाला त्यांचा संघर्षाचा काळ. 2020 साली परचुरेंच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. पण तेव्हा कोरोनाचं संकट असल्यामुळं 2 वर्षांनी म्हणजेच 2022मध्ये ते आपल्या कुटुंबासोबत लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं बाहेरच्या देशामध्ये फिरायला गेले होते. तिथं गेल्यावर 3-4 दिवसांनी परचुरेंना थोडासा त्रास होऊ लागला. त्यांची खाण्यापिण्याची इच्छा कमी होऊ लागली. अतुल परचुरे एका मुलाखतीत सांगतात की माझ्यासारख्या खवय्या माणसाला खाण्यापिण्याची इच्छा न होणं ही माझ्यासाठी चिंतेची गोष्ट होती. परदेशातून परत आल्यानंतर त्यांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला. सुरुवातीला इतर काही साधारण आजार असतील असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी ते सगळं दुखणं आपल्या अंगावर काढलं. पण ते दुखणं साधंसुद्धा नव्हतं. अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं. तो धक्कासुद्धा अतुल परचुरे यांनी अत्यंत अलगदपणे हाताळला. कुटुंबाशी सल्लामसलत केली आणि त्यानंतर त्यांनी उपचाराला सुरुवात केली. एका पॉडकास्टवेळी अतुल परचुरे यांनी सांगितलं की त्यांना असं वाटतं की या उपचाराची सुरुवात चुकीची झाली होती, पण त्याबाबत माझ्याकडं पुरावा नाही आहे किंवा मला त्यातला अभ्यास नाही आहे, पण त्यामुळं माझा त्रास वाढतच गेला. उपचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी परचुरे यांनी काही मित्रांच्या सल्ल्यानं दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्या डॉक्टरांनी त्यांना तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे, ही क्षुल्लक गोष्ट आहे, आपण यावर निश्चितपणे मात करू असा आत्मविश्वास दिला.
कुटुंबियांची साथ आणि स्वतःवरती असलेला आत्मविश्वास यामुळं अतुल परचुरेंनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली. या काळात त्यांचे सगळे प्रोजेक्ट्स बंद होते. त्यांची तब्येत खालावली होती. व्हॉट्सॲपवरती त्यांच्याबद्दल चित्रविचित्र मेसेजेस फिरत होते. पण या सगळ्यात सुद्धा अतुल परचुरे यांनी कधीही धीर सोडला नाही. कॅन्सरवरती मात करून ते पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले. कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्ये पुन्हा एकदा काम करू लागले. झी गौरवतर्फे त्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या सगळ्या कार्याचा सन्मानसुद्धा करण्यात आला. आणि नुकतंच ते सूर्याची पिल्ले या नाटकामधून पुन्हा एकदा रंगभूमीवरती पुनरागमन करणार होते. या नाटकाची तालीमसुद्धा पूर्ण झाली. पण अचानक नाटकाच्या शुभारंभाच्या 5 दिवस अगोदर त्यांना त्रास होऊ लागल्यामुळं ते दवाखान्यामध्ये दाखल झाले आणि काल त्यांनी आपल्या आयुष्यातून एक्झिट घेतले. अतुल परचुरे या अवलियाचा प्रवास काल थांबला. मंडळी, आपल्या अभिनयानं सिनेसृष्टीत नाव कमावलेल्या अतुल परचुरे यांचं पहिलं प्रेम अभिनय नव्हतं तर क्रिकेट होतं. शिवाजी पार्कवर जाऊन क्रिकेट खेळणं हा त्यांचा नित्यक्रम असायचा. पण नंतर ते अभिनय क्षेत्रात आले. पण त्यांचं क्रिकेट प्रेम सर्वश्रुत होतं. या त्यांच्या प्रेमामुळंच नाना पाटेकर यांनी त्यांना एकदा सुनील गावस्करांची भेट घडवून दिली होती. हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता असं अतुल परचुरे नेहमी सांगायचे. या पडत्या काळात संजय नार्वेकर, विनय वेडेकर आणि सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार मित्र आपल्या सोबत होते हे ते आवर्जून सांगायचे. तर असा हा अवलिया कलाकार, पु ल देशपांडे यांना आपल्यात हुबेहूब उतरवणारा वल्ली, एक वेडा क्रिकेटप्रेमी, सबंध सिनेसृष्टी आणि रंगभूमीला सोडून कायमचा निघून गेलाय. अतुल परचुरे यांना कॅरी ऑन मराठीच्या संपूर्ण परिवाराकडून विनम्र अभिवादन. बाकी मंडळी, तुम्हाला अतुल परचुरे यांचा प्रवास कसा वाटला? तुमची अतुल परचुरेंची आवडती भूमिका कोणती ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.